कोल्हापूर शहरातील तमाम जनतेला, मतदार बंधू भगिनींना सर्वांना माझा जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय आंबेडकर, जय महात्मा फुलेजी. एकंदरीत आता मी व्हॉइस कॉल टाकण्याचा संदर्भ सांगतो की स्टिंग ऑपरेशन मध्ये राजेश क्षीरसागर सापडलेले आहेत. त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये राजेश क्षीरसागर टक्केवारी कसे मागतात हे स्पष्टपणे दिसतं. राजेश क्षीरसागरनी ज्या पद्धतीनं समोरच्या कॉन्ट्रॅक्टरांशी संभाषण साधलं त्याचा व्हॉइस रेकॉर्ड आणि व्हिडिओ मी व्हायरल करत आहे. मी शिवसैनिक कोल्हापूर जिल्हा रविकिरण विष्णुपंत इंगवले, माझा अजून राजीनामा स्वीकारलेला नाही, जिल्हा प्रमुख शिवसेना. सांगण्याचा मागचा हेतू सांगतो. हा व्यक्ती कित्येक वर्ष झालं आम्ही अक्षरशः आमचा टाहो फोडून सांगतोय, टाहो फोडून आमचं घासाने आमची नरडी बाद झाली, ओरडून ओरडून घोषणा देऊन बाईट देऊन की हा टक्केवारी भाषा आहे, ही व्यक्ती टक्केवारी खोर आहे. यांनी आता ह्या व्हिडिओमध्ये 40 लाख रुपये घेतलेले प्रूव्ह झालं. पुन्हा आणि राजेश क्षीरसागर म्हणतात आम्हाला वरिष्ठांना द्यावं लागतं. मग काय भाषा, काय बोलण्याची राजेश तुमची पद्धत. अहो क्षीरसागर, जनाची नाही तर मनाची तरी लाज राखा, लाज राखा, लाज. तुमच्यासारखा निर्लज्ज माणूस मी माझ्या आयुष्यात बघायला नाही. आयुष्यात असला बोपोर्स करणारा माणूस, असला बोगसगिरी करणारा माणूस, असला टक्केवारी खाणारा माणूस, कॉन्ट्रॅक्टरांना पिळून खाणारा माणूस, डॉक्टरांना अक्षरशः वेठीस धरणारा माणूस, अक्षरशः जितकी शासकीय अधिकारी, जितकी शासकीय यंत्रणा, ह्या सर्वांना बर्बाद करणारा माणूस म्हणजे राजेश क्षीरसागर. गेली 10 वर्ष 5 वर्ष झालं मी सांगत आलोय की हा माणूस बरोबर नाही. बिल्डरला मारणे, फ्लॅट काढून घेणे, कोळाला मारणे, फ्लॅट दे म्हणणे. अक्षरशः या व्यक्तीमुळे 1-2 कॉन्ट्रॅक्टर आता आत्महत्या करतील इतकी वाईट परिस्थिती या क्षीरसागरने आणलेली आहे. माझी कोल्हापूरकरांना कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ एकदा नव्हे, 2दा 3दा 4दा 10 वेळा बघा आणि ह्या व्यक्तीवर असा बहिष्कार कोल्हापूरकरांनी टाकला पाहिजे, असा यांना नामशेष केला पाहिजे की यांच्या इतका नतद्रष्ट मी माणूस कधी बघितला नाही. इतका करप्टेड माणूस आहे, इतका भ्रष्टाचारी माणूस आहे. आणि आज त्याचा पुराव्यानिशी क्षीरसागरचा व्हिडिओ मी व्हायरल करत आहे. बोला, काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब. राहायला इकडेच आहे ना. हो. मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना ऐका ना ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1. ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही, एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट नाही. आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं, 60% ठरले. अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही असं नाही करून चालत साहेब. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही त्यांना 1% द्यायचं तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी तयार होता मला साधलं, तर म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही. पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा, तुम्हाला तिथं कामात काय मदत करता येईल ते मी बघतो, पण असं नाही सांगता जे ठरलंय नाही साहेब. मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, नाही माझे बघा, राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा नाही साहेब. माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं, मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात. कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही ते कसं आहे माहिती आहे काय,
सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते. अहो साहेब तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच आहे, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदार साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं ताकद आहे. नाही. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा ते तुमच्या मागे हात गेले आणि मला ते बाकीचा काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच व्यवहार ते तुम्ही मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे ठीक आहे, मी तशी व्यवस्था लावा. हा? त्याला बोलवून देतो मी, ओके तशी व्यवस्था लावा. ओके हं? काय नाही लागलं तुम्ही नंतर बघा बघायचं डायरेक्ट चालेल. अरे मग माझी पण काय अरे साहेब पण ठरलं होतं. अरे तुम्ही काय नाही ते बाहेरचं परस्पर अरे साहेब परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले. नाही मी त्यांना 1% दिला. देऊ नका, पुढचा 1% त्यांना द्यायचं. आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तर विषय नाही नको साहेब, सॉरी. हां ठीक आहे, काय हरकत नाही. करायचं असलं तर तुम्हाला